आणि नाशिकमध्ये मोदींच्या सभेची युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त मोदी नाशिकमध्ये येणार आहेत। नाशिकच्या तपोवनमधल्या मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार आहे आणि त्यामुळे सध्या मैदानाची डागडुजी आणि मंडप उभारणीचं काम सुरू आहे। हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी 20 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। आमच्या प्रतिनिधींनी इथला आढावा घेतलाय, आपण पाहूयात। विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे। नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन देखील करण्यात आले आणि नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदानावर खरं तर नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहेत आणि याच सभेच्या तयारीसाठी आपण दृश्यांमध्ये बघतोय की युद्ध पातळीवर तयारी ही सुरू करण्यात आली। या मैदानाची डागडुजी असेल, त्याचप्रमाणे ग्राउंड क्लिअर करणे असेल आणि त्याचप्रमाणे मंडप उभारणी, तर ही सर्व कामे जी आहेत ती युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 300हून अधिक मजूर या सर्व कामासाठी राबत आहेत आणि एकूणच या संपूर्ण युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकचं महत्त्व देखील देश पातळीवर वाढल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं या तपोवन मैदानावर जवळपास 16 एकर मैदानावर ही जाहीर सभा पार पडेल आणि त्याचप्रमाणे जवळपास 1 लाख लोकांना बसण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जाईल आणि 12 जानेवारीला होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करतील आणि याच सोहळ्याच्या तयारीसाठी जय्यत अशी तयारी ही या ठिकाणी सुरू आहे आणि एकूणच नाशिकचं देखील महत्त्व या निमित्ताने वाढलंय। कॅमेरा पर्सन विकीसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक।